नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन याविषयी थोडंसं बोलूया। विषमुक्त अन्न निरोगी जीवन एक क्रॉप ट्रीटमेंट आहे मित्रांनो, आणि ही क्रॉप ट्रीटमेंट आम्ही विषमुक्त अन्न आपल्या शेतामध्ये कसं निर्माण करायचं याची माहिती पोहोचवण्याचं कार्य या सिस्टीममधून चालत असतं। तर ही सिस्टीम आणि ही जी शाळा आहे, या शाळेमध्ये आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन किंवा शेतकऱ्यांना फोनवर मिस कॉलवर कॉल रिसिव्हर घेऊन किंवा व्हॉट्सअपवर ह्या गोष्टी शिकवत असतो की आपण विषमुक्त अन्न का निर्माण करायचं। कारण मित्रांनो, जैसा होगा इनपुट वैसा होगा आउटपुट, जैसा होगा इनपुट वैसा होगा आउटपुट। जर समजा आपण विषरहित अन्न जर आपण खाल्लं तर अर्थार्थी आपण आजाराला बळी पडू, आणि आजाराला जर बळी पडलो तर आपण आपलं लाईफ हमेशासाठी खराब करू। ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि सगळे यात सज्ञ आहेत। त्यासाठी मित्रांनो, एकच करा, विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका। तर बरेचसे शेतकरी आहेत साहेब, आमचं व्हेजिटेबल आहे आणि व्हेजिटेबलवर जर समजा मी जास्त तेजवान जर पेस्टिसाइड नाही वापरलं तर ही आळी मरणार नाहीये, आणि आळी जर नाही मेली तर माझ्या वांग्याला भोकाडे पडले साहेब, माझी गोबी आज कामातून चालली, टोमॅटो कामातून चाललंय, कारलं कामातून चाललंय, पेस्ट डिसीज खूप वाढले किंवा मावा कोकणा तुडतुडीचा प्रादुर्भाव खूप आहे, जास्तीत जास्त जहर असणारं औषध मला द्या। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी आळी पोटामध्ये गेली तर काही फरक पडणार नाही, एखादी आळी पोटामध्ये गेली तर काही फरक पडणार नाही। रोज बकरे कोंबडे कापून खाणारे माणसं आपण, एक आळी पोटामध्ये गेली तर काय फरक पडतो। रोज हजारो टन कोंबडे बकरे कापून खाणारे माणसं आपण, एखादी आळी पोटामध्ये गेली तर काय फरक पडतो, काही फरक पडत नाही। पण मित्रांनो, जहरेला औषध जर तुम्ही मारलं तर त्याचा तुमच्या मानवी ह्यूमन बॉडीवर काय परिणाम होतो हे माहिती आहे तुम्हाला। मित्रांनो, ते जर पॉइझन, ते जर जहर आपण व्हेजिटेबलवर मारलं, व्हेजिटेबल आपण उद्या मार्केटमध्ये तोडून आणलं, ते व्हेजिटेबल आपण जर मार्केटमध्ये विकलं, तेजदार आहे म्हणून गिरायकाने घेतलं, पण गिरायकाला माहित नाही ह्या तेजामध्ये विष दडलेला आहे, ह्या तेजामध्ये जहर दडलेला आहे, त्याला माहित नाही। त्यानं तुम्हाला पैसे दिले, ते पैसे तुम्ही घरी आणले, तुम्ही 2 दिवस सुखामध्ये राहिलात, ते पैसे संपून गेले। ते पण ग्राहक विसरून गेला की मी तेजदार भेंडी खाल्ली होती, मी तेजदार वांग खाल्लं होतं, मी तेजदार टमाटर खाल्लं होतं, ते विसरून गेला बिचारा। पण काही दिवसानं ते धीम पॉइझन आहे, काही दिवसानं त्याची शरीर प्रकृती बिघडत जाईल। त्याची शरीर प्रकृती बिघडत गेल्यानंतर त्याने तर तुम्हाला माफ केलं, पण त्याचा जो आत्मा आहे ना, त्या आत्म्यानं मात्र तुम्हाला शाप दिला, शेतकरीचा सर्वनाश हो असा त्या आत्म्यानं शाप दिला। कारण त्या पॉइझनमुळे तो माणूस तरफडून हॉस्पिटलमध्ये जीवन ज्योत आपली माळवतो, तरफडून आपले प्राण त्याग करतो हॉस्पिटलमध्ये, त्याचा पैसाही निघून जातो आणि त्याचं जीवन ज्योत ही तिथं माळवली जाते। मग तुम्हाला जर समजा चांगला आशीर्वाद जर पाहिजे असेल ना, शेतकरी सुखी भव किंवा अन्नदाता सुखी भव असं जर आशीर्वाद पाहिजे असेल ना, तर मित्रांनो, विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका। विषमुक्त अन्न जर तुम्ही खाल तर तुम्ही निरोगी राहाल, विषमुक्त अन्न जर तुम्ही दुसऱ्यांना विकाल तर ते ग्राहक निरोगी राहील, आणि तो ग्राहकाचा जो आत्मा आहे ना, ज्या आत्म्यानं तुम्हाला सर्वनाश हो असा आशीर्वाद दिला होता, तोच आत्मा तुम्हाला अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देईल। आणि त्या दिवशी त्या पैसा जो तुम्ही घरी नेला आहे तो पैसा चांगल्या मार्गाला लागेल, आणि तो पैसा चांगल्या मार्गाला लागल्यानंतर जसं त्या कस्टमरच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला, त्या कस्टमरला तुमचं भाजीपाला फूड अन्नधान्य खाऊन त्याला हेल्थ चांगली मिळाली आणि त्याला सुख प्राप्त झालं, त्याच आशीर्वादाच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये सुख नांदेल। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सुख नांदेल आणि अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी मिळेल। म्हणून विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका। राहिला प्रश्न मित्रांनो,
जर समजा माझं क्रॉप आज हातातून चाललंय, मी जर जहरीला औषध नाही फवारलं तर मी काय करू, माझं क्रॉप खराब होईल. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस ऑर्गॅनिकची घ्या, किंवा तुम्हाला तेवढं जर शक्य नसेल तर धीम पॉइझन असणारं तुम्ही एखादं पेस्टिसाइड वापरू शकता, पण जहरीला जास्त वापरू नका मित्रांनो. कारण त्याच्यापासून जे तुम्ही पैसा कमवणार आहात ना, तर ते पैसा तुमच्या काहीच उपयोगाचा नाही आहे. ते पैसा तुमच्या घरच्यांची लाईफ बिघडवणार आहे. तो पैसा तुमच्या घरामध्ये आल्यावर कलह निर्माण करणार आहे. तो पैसा तुमच्या उपयोगाचाच पडणार नाही. आज तुम्ही इतकं फर्टिलायझर, पेस्टिसाइड किंवा विष तुम्ही वापरायला लागलात तर मला सांगा, किती शेतकरी सुखी आहेत? नाही ना. आणि दुसरा प्रश्न हा पण आहे, शेतकरी आत्महत्या करतो का करतो? कारण त्यानं औषध दुसऱ्याला पाजलं आहे, तर त्याला औषध पिण्याचीच वेळ येईल. कारण कारण हे जीवन एक चुनावों का परिणाम है. हे जीवन एक चुनावों का परिणाम है. तुम्ही काय वेचलं तुमच्या आयुष्यामध्ये? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय दिलं? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जहर दिलं ना. मग जहराची बाटली तू पे. आलं लक्षात? जैसी करणी वैसी भरणी. जो बोएगा वही पाएगा. तेरा किया सामने आएगा. जसं तू करशील ना, तीच लाईफ तुला तुझ्या आयुष्यामध्ये परत येत असते. कारण ही जिंदगी एक देण्याचं रिफ्लेक्शन आहे. ही जीवन एक देण्याचं प्रोफेशन आहे असं म्हणा तुम्ही, काही अडचण नाही. कारण जे जे तुम्ही दिलं आहे ना मित्रांनो, तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत मिळत असतं. तुम्ही जर जहर दिला ना मित्रांनो, तर जहरच तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल. तुम्ही जर चांगलं दिलं ना मित्रांनो, तर चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल. म्हणून विषमुक्त अन्न निर्माण करा, हीच आमची एक कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे, मागणी आहे. हेच मागणं आहे. विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका. कारण मित्रांनो, विक्री केल्यानंतर जो पैसा आपण आणतो ना, आपण अन्नधान्य म्हणून विष विकायला लागलो आहे ना. मग विष विकून कोणाचं चांगलं झालं आहे? नाही ना. त्यासाठी मित्रांनो, की विष हे विषच आहे. ते सर्वनाश करणार आहे. आपला पण नाश करणार आहे, इतरांचा पण नाश करणार आहे. म्हणून आपल्याला कसं वागायचं हे आपण ठरवायचं. आपल्याला काय खायचं हे आपण ठरवायचं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे हे आपण ठरवायचं. आपल्याला जर सुख समाधान पाहिजे, आपल्याला जर हेल्थ पाहिजे, आपल्याला जर वेल्थ पाहिजे, आपल्याला जर हॅपीनेस पाहिजे, तर ह्या गोष्टी दुसऱ्यांना द्यायला शिका. कारण आज आपण काय देतो माहिती का? जे आपल्या उपयोगाचं नाहीये ते देऊन टाका असं म्हणतो. पण तसं नाही मित्रांनो. तुम्ही जर समजा आपल्या उपयोगाचं नाही म्हणून जर दुसऱ्याला दिलं ना, आणि त्यानं जर समजा ते पॉकेट उघडून बघितलं ना, तो म्हणजे अरे 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 कसली भेट वस्तू मला दिली. मग तो पण तशीच वस्तू तुम्हाला परत तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेस प्रेझेंट बनवून देईल. आलं लक्षात? मग तुम्हाला जर समजा चांगलं हवं असं वाटत असेल तर तुम्ही चांगली गोष्ट इतरांना द्यायला शिका. आणि तुम्ही जर चांगली गोष्ट छोटी द्या, हरकत नाही. मोठीच द्या असं मी म्हणत नाहीये. तुम्ही 1000ची द्या असं मी म्हणत नाही. तुम्ही 100ची द्या, तुम्ही 50ची द्या, 10 रुपयाची द्या, पण चांगली द्या. क्वालिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये. 10 रुपयाचीच वस्तू असेल पण त्यानं पॉकेट खोलल्या किंवा ती वस्तू उघडून बघितल्या त्याला असं वाटेल की अरे वा किती सुंदर आहे. एवढं त्याच्या मनातून शब्द उद्भवला पाहिजे. त्याच्या ब्रेननं असं म्हटलं पाहिजे की अरे वा किती सुंदर आहे. कारण कशामुळं? कारण छोटी वस्तू किमतीचा विषय नाहीये. कारण तुम्ही जे दिलं आहे ना, त्याचा रिफ्लेक्शन तुमच्या आयुष्यामध्ये कसं येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर चांगलं दिलं ना मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच परत येत असतं. आणि तुम्ही जर वाईट दिलं ना मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये वाईटच येत असतं. म्हणून विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका. म्हणजे इथून सर्व विकास तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बस एवढंच, बाकी काही नाही. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला जर समजा तुझं जीवन घडवायचं आहे ना, तर हेच एक रस्ता आहे की विषमुक्त अन्न निर्माण करायचं, विषमुक्त अन्न खायचं आणि विषमुक्त अन्नच विकायचं. विषमुक्त अन्न निर्माण केलं, तुला चिंता नाही. तुझं आरोग्य तुझ्या हातात आहे. चांगलं खाल्ल्यानंतर तुला चांगली हेल्थ मिळणार आहे. तुला दवाखान्यात पैसा घालायचा नाहीये. तुम्ही पैसा कमवायचा आणि दवाखान्यात द्यायचा, दवाखाने मोठे करायचे नाही.
तसं नाही करायचं. म्हणून तुम्ही विषमुक्त अन्न निर्माण करा. विषमुक्त अन्न निर्माण केलं की तुम्हाला हेल्थ मिळेल, आणि विषमुक्त अन्न निर्माण केलं की तुम्हाला वेल्थ पण मिळेल. आणि विषमुक्त अन्न तुम्हाला निर्माण केलं, तुम्ही जर दुसऱ्यांना दिलं तर त्याच्या चेहऱ्यावर जर आनंद आला किंवा त्याच्या चेहऱ्यावर जो हास्य निर्माण झालं किंवा त्याला जी हेल्थ मिळाली, त्या हेल्थ मिळाल्यानंतर त्याचा आत्मा जो तुला आशीर्वाद देणार आहे ना, आनंदाचा सुखी भव, त्या आशीर्वादाच्या माध्यमातून तुझ्या घरामध्ये आनंद खूप भरभरून वाहील. म्हणजे तुम्हाला हॅपीनेस पण मिळेल. म्हणजेच हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस या 3 गोष्टीसाठीच आज सारं जग काम करत आहे. ह्या 3च गोष्टीसाठी सारं जग काम करत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे की विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा, ग्राहकापर्यंत पोहोचित करा. याचे काय परिणाम आहेत, दुष्परिणाम काय आहेत हे जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. किंवा जुने व्हिडिओ जे तुम्हाला याच्यामध्ये ह्या रिलेशनमध्ये जर पाहिजे असतील तर पाठीमागं जा, बॅकअपमध्ये आपल्या चॅनलवर 5000 पेक्षा जास्त व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला आहेत. आणि शेतकरी आणि शेती याचा विकास कसा करायचा आणि ग्राहकाला काय द्यायचं, काय घ्यायचं आणि काय विकायचं, सेल्स प्रोफेशन याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला शिकायला मिळेल. ॲग्रिकल्चर एज्युकेशन याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकायला मिळेल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. राम राम.